नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना, कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आता सध्या मी बेंगलोरमध्ये आहे बघा. तर तुम्हाला वाटेल की आता तर पुण्यात होते आणि तर पुण्याला गेलेलो, पण परत आलो आणि येताना तुम्हाला व्हिडिओ काय मला शूट करून दाखवायचं झालाच नाही, कारण की माझी थोडी तब्येत खराब झालेली तुम्हाला सांगितलंच होतं मी. आणि हे बघू शकता, इथून ते इथंपर्यंत माझे सगळे हे पाठीमागचा दात तर इतका दुखतोय ना, इथं असं सुजलेलं पण आहे, तुम्हाला दिसेल थोडं थोडं बघा. आणि मी म्हणजे बोलू शकत नव्हती, इतकं मला ते दुखत होतं. आणि आज थोडं त्याची सूज आहे ती कमी आलेली आहे बघा, म्हणून मी आज व्हिडिओ बनवायला लागले. नाहीतर तुम्हाला मला तिथून येताना शूट करून दाखवायचंच होतं, पण ते काही जमलं नाही. आणि पुण्यात गेलेलं तर तिथलं तर तुम्हाला मी झूमध्ये गेलेलो फिरायला, परत जेजुरीला गेलेलो, खंडोबाचं दर्शन घेतलं आणि दगडूशेठ हलवाई गणपतीला गेलेलो बघा. तिथलं पण तुम्हाला मी जेजुरीला गेलेलो तो पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे बघा. तर कोणी बघितला नसेल तर त्यांनी नक्की बघा. आणि परत प्राणी संग्रहालयामध्ये गेलेलो पुण्यात. म्हणजे आम्ही पुण्यात थांबलेलो नव्हतं, तिथं एक कात्रज म्हणून आहे तिथे थांबलेलो. तिथूनच ते होतं बघा. सारसबागला पण गेलेलो, सारसबागमध्ये गेलेलो. नंतर तिथलं ते प्राणी संग्रहालय आहे तिथला पण व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर नक्की बघा नसेल बघितला तर. आणि खरं तर काय होते, व्हिडिओ तर बघितलेलं व्ह्यूज तर असतात आणि लाईक मात्र तेवढे नसतात. आता जर समजा व्ह्यूज जर 100 आलेले असले तरी तेवढे लाईक नसतात. तर नक्की व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक पण करा, व्हिडिओ आवडला असेल तर. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करूनही सांगा मला जर माझे व्हिडिओ कसे असतात हे. आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब पण करा. तर तुम्हाला सांगितलंच मी आता कशासाठी व्हिडिओ मी पुण्यातून बेंगलोरमध्ये येताना शूट केला नाही, कारण की माझी तब्येतच खराब होती आणि इथून ते इथंपर्यंत हे पाठीमागचा दात आहे तो असं सुजलेलं पूर्णपणे, त्यामुळे बोलता पण येत नव्हतं मला. आणि आल्यानंतर तरी म्हणलं शूट करावं, तरी पण झालं नव्हतं, कारण की ते दुखतच होतं मला. आणि आज थोडंफार बरं वाटते, तरी तुम्हाला जाणवत असेल बघा. ही साईड माझी बघा कशी दिसते आणि ही आहे ना त्याची फुगल्यासारखी दिसते बघा, कारण की ते अजून पण मला दुखते. आणि खरं तर आता पुण्यावरून पण बेंगलोरमध्ये आता इथं आलो आहे. आणि कमेंट करून मला विचारलेलं की तुमचं गाव कोणतं, तर माझं गाव आहे हे खरसुंडे आहे बघा माझं माहेर. आणि करगणी आहे ते माझं सासर आहे, आटपाडी तालुक्यात येतं बघा करगणी, तिथलं माझं गाव आहे. तर पुण्याला आम्ही जस्ट फक्त फिरायसाठी गेलेलो. आणि गाव माझं म्हटलं तर करगणी आहे आणि माहेर माझं खरसुंडे आहे. आणि जे कोणी खरसुंडीचे असतील ना त्यांना माहीत आहे बघा, आता शासनाची तिथली सिद्धनाथाची ज्या यात्रा खूप मोठी भरते बघा. गेल्या वर्षी पण मी गेलेले, पण गेल्या वर्षी काय मी तुम्हाला काय व्हिडिओ शूट करून दाखवलाच नाही. आता ह्या वेळेला पण मी म्हणते जायचं. ह्यांना तर मी सांगितलेलं आहे, पण ह्यांनी म्हणले की राहू दे आता जायचं. आणि तरी पण मग जायचं मी म्हणते. आणि बघू काय होते, जाताना तुम्हाला मी व्हिडिओ शूट करून दाखवेनच. तर तिथली मोठी जत्रा असते त्यामुळं. आणि खरसुंडीमध्ये मी जाणार आहे बघा, मंगळवारी नाही तर बुधवारी म्हणते जायचं. तर मग आता कुणी कमेंट केलेली त्यांना नक्की समजेल. तर माझं गाव आहे करगणी आणि माहेर आहे खरसुंडी. तर जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्की व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि खरं तर मला आता सुद्धा बघा इथं खूप सुजलेलं दिसते चेहरा माझा, मलाच बघताना असं बरोबर नाही वाटत. बघू शकता असं वाटते की इथं तर कसलं दिसतंय असं फुगलेलं. तरी पण म्हणलं व्हिडिओ शूट करावा. आणि चला मग, व्हिडिओ जर आवडला असतील तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.